दरम्यान मनोज जरांगे यांच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। आजचा मुक्काम नगरमध्ये असेल। नगर जिल्ह्यातून ही पदयात्रा जाणार आहे आणि त्या अनुषंगाने मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे। सुरक्षेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा जी आहे तर ती नगरमधून मुंबईकडे जाणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त जो आहे तर तो तैनात करण्यात आलेला आहे। अहमदनगर जिल्ह्यातून जवळपास 130 किलोमीटर अंतरावरून जी आहे ही पदयात्रा मुंबईकडे जाणार आहे आणि त्या अनुषंगाने तयारी जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर पोलिसांकडून 2 SRPFच्या टीम, एक CISFची टीम, त्याचबरोबर एक QRT ची टीम जी आहे तर ती असणार आहे। तर 2 ॲडिशनल SP, 8 DYSP, 36 PI, 98 API PSI आणि 1250 कर्मचारी जे आहेत तर ते या अनुषंगाने तैनात करण्यात आलेले आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नाश्त्याची व्यवस्था जी आहे तर ती करंजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर अहमदनगरच्या 12 बाबळी या ठिकाणी त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर याच मार्गाने मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा जी आहे तर ती अहमदनगरमध्ये खरं तर दाखल होणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मराठा बांधवांकडून देखील मोठी तयारी जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून देखील जी आहे तर ती या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवरती तयारी करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, ABP माझा, पाथर्डी, अहमदनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।